आणि आता बातमी आहे, गेल्या 4 दिवसांपासून चर्चेत असलेली अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची आज अखेर भेट झाली। भेटीत गरमागरम चर्चा सुद्धा झाली, वादावादीही झाली। मात्र राज्याचं लक्ष लागलं होते ते एका प्रश्नाकडे। तो प्रश्न मात्र तो म्हणजे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवार घेणार का? आणि या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं नाहीच। तुर्तास तरी कोकाटेंना वॉर्निंग देऊन सोडून दिल्याचं कळतंय, पण अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा का घेतला नाही याची नेमकी कारणं काय आहेत आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये फुल ड्रामा। अजित पवार म्हणाले, कोकाटे जरा भान ठेवा। अजित पवार आणि कोकाटेंमधल्या बैठकीची इनसाइड स्टोरी। माणिकराव कोकाटेंच्या रमी प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तब्बल 9 दिवसांनी कोकाटेंना भेट दिली आहे। इतके दिवस कोकाटे अजित पवारांची भेट घेण्यासाठी वेटिंगवर होते। अखेर आज कॅबिनेट बैठकीपूर्वी कोकाटे आणि अजित पवारांची अँटी चेंबरमध्ये भेट झाली। माणिकराव कोकाटे आज मंत्रालयात आले, ते त्यांच्या मुलीसोबत। त्यानंतर कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली। या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना चांगलंच सुनावल्याचं समजतंय। अजित पवार आणि कोकाटेंच्या या बैठकीत नेमकं काय घडलं त्याची ही इनसाइड स्टोरी। कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते, तुम्ही बोलताना भान ठेवायला हवं। किती वेळा चुका करायच्या आणि मी किती वेळा चुका माफ करायच्या असं म्हणत अजित पवारांनी कोकाटेंना झापलंय। त्यावर झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं पुन्हा घडणार नाही असं कोकाटेंनी सांगितल्याचं कळतंय। बैठकीनंतर माणिकराव कोकाटे बाहेर आले आणि कॅबिनेट बैठकीला गेले। एरवी कोकाटे बिनधास्तपणे माध्यमांशी बोलतात, किंबहुना जरा जास्तच बोलतात, पण आज मात्र कोकाटेंच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतानाच राज्याचे कृषी मंत्री विधिमंडळामध्येच रम्मी गेम खेळतानाचे व्हिडिओ समोर आले। अर्थात यामुळे संतापाची लाट उसळली। विरोधकांनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी थेट राजभवन देखील गाठलं। पण गेल्या 7 महिन्यापूर्वीच आलेल्या या सरकारने एक मंत्र्यांचा राजीनामा आधीच झाला होता। धनंजय मुंडे यांना वाल्मिक करार प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागला होता। त्यातच कृषी मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागला तर राष्ट्रवादीचे 7 महिन्यामध्ये 2 मंत्री घरी जाण्याची वेळ आली असती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे परवडणार नाही असं दिसून येत होतं। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा यासाठी विरोधक आक्रमक आहेत। त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये, फ्रिक्वेंट सातत्याने माणूस चुका कसं करतं। पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते, अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते। चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला। आणि अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे, नाही चलेगा याचं। आता त्यांना पुन्हा काय बनायचं मला माहीत नाही, पण कोकाटेंचा असो किंवा हे जे काही डागी मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात जर सरकारने निर्णय घेतला नाही तर या सरकारची काम करण्याची पद्धत आणि सरकारच बेईमान आहे, सरकारच नालायक आहे, अशा प्रकारचा एक शिक्का लागला जाईल। तात्काळ काढून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर वाटल्यास नाही तर मग कसं काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका, म्हणजे शुद्ध होतील। शिंदेंच्या शिवसेनेनं माणिकरावांच्या राजीनाम्यावर थेट भाष्य केलेलं नाही, पण शेतकऱ्यांचा अवमान होईल अशा कृत्याचं समर्थन करणार नाही असं म्हणत शिवसेनेच्या मनात काय हे मात्र उघड केलंय। तर कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। शिवसेनेनं आपली भूमिका शेतकऱ्यांबद्दलची स्पष्ट केलेली आहे की शेतकऱ्यांचा अपमान होईल, सरकारचा अपमान होईल आणि शेतकऱ्यांना अपमानास्पद काही ऐकायला मिळेल अशा कुठच्याही गोष्टीचं, कुठच्याही वाक्याचं आणि कोणाच्याही वक्तव्याचं शिवसेना समर्थन करत नाही। ही शिंदे साहेबांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे। बघा, असं आहे, कोणाचा राजीनामा घेण्याचा किंवा काही कॅबिनेटमध्ये निर्णय होत नसतो। हा निर्णय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब घेतील आणि जर काही असं असणार तर मला असं वाटतं ते त्या दोघांसोबत चर्चा करूनच करतील। मला असं वाटत नाही की आज काही असा कोणाचा राजीनामा वगैरे होणार नाही। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षातही 2 मतप्रवाह आहेत। कोकाटे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा राजीनामा घेऊ नका असं काहींचं म्हणणं आहे, तर कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, अन्यथा आगामी निवडणुकीत
पक्षाला फटका बसू शकतो असं काही नेत्यांचं मत आहे। सभागृहात असं वर्तन करणं चुकीचंच आहे असं मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवर म्हटलं होतं। तर कोकाटेंनी सरकारला भिकारी म्हटल्यानंतरही मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया सुद्धा फडणवीसांनी दिली होती। मुख्यमंत्री फडणवीस हे कोकाटेंवर नाराज आहेत, तर अजित पवारांनीही कोकाटेंना आता चांगलंच खडसावलंय। त्यामुळे कोकाटेंचं काय करायचं याचा फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती आहे। अजित पवारांनी कोकाटेंना कडक शब्दात समज दिली असली तरी सध्या अजित पवार कोकाटेंचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर इतके आरोप झाले आणि आरोपांचे पुरावे असून सुद्धा शिंदेंच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत। त्यामुळे अजित पवार कोकाटेंचा राजीनामा घेणार नाहीत। आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याचा राजीनामा झाला तर अजित पवारांचीच सरकारमध्ये बदनामी होईल, त्यामुळे पक्षालाही फटका बसेल। आणि तिसरं कारण म्हणजे माणिकराव कोकाटे हा पक्षाचा मराठा चेहरा आहे। नाशिकमधला मराठा चेहरा हटवला तर नाशिकमध्ये पुन्हा भुजबळ शक्तिशाली होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवार कोकाटेंवर वैतागले असले तरी राजीनामा घेणार नाहीत, अशीच सध्याची स्थिती आहे। राज्यातल्या मंत्र्यांची वर्तणूक राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरत असतानाच आज मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक संपताच अखेर सगळ्या मंत्र्यांची शाळा घेतली। या संपूर्ण बैठकीमध्ये राज्यामध्ये सरकार एक आहे आणि सर्व नेते मंत्री एकच आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला। विशेष म्हणजे वादग्रस्त विधानं करून सरकारची आणि स्वतःची प्रतिमा मलिन करू नका अशाही कानपिचक्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे मंत्र्यांना बोलायचं आहे ते बोलून दाखवलं। एकूणच लेकी बोले सुने लागे अशी एक म्हण आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील आज तशीच कृती करून दाखवली। किमान या माध्यमातून नंतरनं तरी आता कॅबिनेट मंत्रीमध्ये कृतीमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।